आपण कोणत्या रस्त्याने आलता तो? कुठे गेला रस्ता? आपण बाजूच्या रस्त्याने आलतो वाटतं. कोणत्या रस्त्याने? रस्ता तर नाही आहे आपण आलेला रस्ता. बघावं लागत. रस्ता तर चुकला ना. निश्चितच रस्ता चुकलो, पण शोधण्याचा प्रयत्न करूया. नितीनजी ते पहा. नमस्कार, मी नितीन साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. तर मी आज परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभूळबेट या ठिकाणी आलेलो आहे. याआधीही मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती आणि आत्ताची जी सद्यस्थिती आहे ती फार वेगळी आहे. त्यावेळेस जेव्हा मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस या ठिकाणी चहूबाजूने पाणी होते, पण आता हे जांभूळबेट पूर्ण कोरडं पडलेलं आहे, कारण या ठिकाणी एक थेंबसुद्धा पाणी पाहायला मिळत नाही आहे. त्यावेळेस मला होडीने यावं लागले होते, पण आता मी या ठिकाणी बाईकवर आलेलो आहे. तर अधिक माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र, माझे सहकारी भागवतजी जलाले हे पण आलेले आहेत आणि आज आम्ही आपल्याला प्रत्यक्षात जांभूळबेटावर जाऊन आपल्याला पूर्ण जांभूळबेटाची सफर करणार आहोत. चला तर मग या सफरीला सुरुवात करूयात. तर भागवतजी जलाले, आपल्याला या ठिकाणी येऊन कसं वाटलं आपल्या प्रेक्षकांना पण सांगा. नमस्कार, मी जांभूळबेटावर नितीनजी साळवे यांच्यासोबत आलेलो आहे. तर हे सर्व निसर्गरम्य वातावरण गोदावरी नदी पात्राच्या मधोमध असलेलं हे बेट आहे. ह्याला जांभूळबेट या नावाने ओळखलं जातं. या जांभूळबेटाला जिल्ह्याचं महत्त्वाचं पर्यटन स्थळ असं ओळख आहे. आणि या जांभूळबेटावर मी आता पाहतोय बऱ्याच प्रकारचे महत्त्वाचे असे झाडं आहेत, मोठे मोठे झाडं आहेत. हे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. तर मित्रांनो, मला खूप छान वाटतं आहे. या ठिकाणी मी साळवेजी संघ आलो आहे. माझं खूप प्रेम आहे निसर्गावर आणि मला खूप प्रकारचे झाडं वगैरे जांभूळबेटाविषयी सरांनी माहिती सांगितली. खूप छान वाटलं मला या ठिकाणी येऊन. आणि या जांभूळबेटावर प्रत्येकानेच यायला पाहिजे. या ठिकाणी जवळून वाहणारी गोदावरी नदी आहे. या बेटामुळे गोदावरी पात्राचं जे पाणी आहे या बेटाला दोन्ही बाजूनं वाहून बेटामुळे दोन पात्र होऊन बेट संपल्यानंतर पुढं एका जागी येऊन परत व्हायला लागतं आहे. तर हे पाणी असल्यानंतर याची अनेक एक वेगळी पाहण्याचा एक आनंद असतो. त्यावेळेस इथं येण्यासाठी बोटीने यावं लागतं. आणि आज जे आम्ही आलेलो आहेत ते आम्ही मोटरसायकलवर आलेलो आहेत. तर याच्यावरून एक असं लक्षात येतं आहे की यावेळेसचा जे दुष्काळ आहे ते कसा आहे. आणि या ठिकाणी मोटरसायकलने आमची मोटरसायकल जवळच आम्ही इथं सोडलेली आहे आणि या मोटरसायकलवर आम्ही इथं येतो आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या बेटावर आणि एवढ्या मोठ्या गोदावरी पात्रामध्ये एक पाण्याचा थेंबही इथं नाही आहे. ह्याचं खूप दुःख वाटतं आहे.
बेटावरील हे महाकाय असं चिंचेचं झाड मला वाटतंय सर्वात मोठं आणि विशाल असं महाकाय झाड हे जांभूळ बेटावरील सर्वात मोठं झाड आहे आणि हे जांभूळ बेटाच्या मधोमध वसलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता ह्याची फांदी किती लांब आहे आणि हे जमिनीवर असून सुद्धा एकदम मोठी फांदी आहे आणि या बाजूला पण आपण पाहू शकतो विशाल अशा मोठ्या या फांद्या आहेत। सैराडमधील आरची आणि परशा ज्या झाडावर बसले होते त्या झाडाला आपल्याला एकही पान पाहायला मिळालेलं नाहीये, पण मी आज ज्या झाडावर बसलेलो आहे हे असं विशाल महाकाय चिंचेचं झाड, त्या झाडाच्या आपण जर फांद्या पाहिल्या तर एकदम विशाल अशा आणि लांब अशा फांद्या आहेत आणि हे झाड मात्र पाणी नसून सुद्धा हिरवगार आणि निसर्गानं नटलेलं आहे। आणि आपण जर कधी या ठिकाणी आलात तर या झाडावर आणि या फांदीवर नक्की बसा, आपल्याला पण एक नंबर अनुभव या ठिकाणी पाहायला मिळेल। या बेटावर जांभळाच्या झाडांचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे या बेटाला जांभूळ बेट असे म्हणतात। याच बेटावर आपल्याला मोर, माकडे, घोरपडी तसेच इतर प्राणीही पाहायला मिळतील। तसेच या ठिकाणी आपल्याला चिंचेचे, लिंबाचे, सीताफळीचे आणि इतर प्रकारचे झाडे पाहायला मिळतील। या ठिकाणी काही वानर आहेत आणि ते आम्हाला बघून पळून जात आहेत। या ठिकाणी पाहू शकता आपण एक वानर आहे आणि इकडे एक वानर आहे। आम्ही जवळ गेलो की ते पळून जात आहेत, त्यामुळे मी थोडं लांब राहूनच शूट करत आहे। आपण पाहू शकता इथे वानर आहेत आणि माझ्या पाठीमागे पण 2-3 वानर आहेत। एक वर झाडावर आहे आणि पाठीमागे एक आहे आणि इकडे 4-5 आहेत। या ठिकाणी पाहू शकता आपण एक आहे, इकडे एक आहे आणि त्याच्या तिकडे दुसऱ्या बाजूला एक। नितीनजी ते पहा, एक नंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 जवळपास एक 20 ते 25चा एक कळप आहे या ठिकाणी। ह्यांना पाहून एक वेगळा असा आनंद येत आहे, खूप छान अशा पद्धतीने खेळत आहेत। ते बा ह्याचा बाबळीचा पाला खातोय ते बा। तर आपण जांभूळ बेटाची पूर्ण सफर केलेली आहे आणि पूर्ण जांभूळ बेट माझ्यासोबत आपण पण फिरून पाहिलेला आहे। तर मी आता परतीच्या प्रवासाकडे म्हणजे माझ्या गावी गंगाखेडला निघालेलो आहे। आपली जर कधी कुठल्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची इच्छा झाली किंवा सहल घेऊन जाण्याची जर इच्छा झाली तर आपल्या परभणी जिल्ह्यातील असलेल्या एकमेव अशा ठिकाण म्हणजे जांभूळ बेट या ठिकाणी आपण नक्कीच व्हिजिट करा मित्रांनो। एक नंबर जांभूळ बेट आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं। आय होप आपल्याला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतची घंटा पण दाबा जेणेकरून आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळेल। चला तर मग भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।